चतुश्लोकी भागवत। श्री भगवानुवाच अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं रतेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च अवचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेषाम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। पहिल्या श्लोकामध्ये अजातवाद सांगितला असून दुसऱ्या श्लोकामध्ये माया सांगितली की हे दिसतं ते काय आहे तर सर्व माया आहे. आणि तिसऱ्या श्लोकात मग दिसणारे आम्हाला पंचमहाभूत हे का दिसतात तर त्याचं सांगितलं की बाबा ते दिसणाऱ्या याच्यामध्ये तत्वतः जाणून घेण्यासाठी काय करावं लागेल. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने जाणून घ्यायचं आहे. अन्वय याचा अर्थ समुद्रावर लाटा दिसल्या तरी कार्य दिसत असलं तरी ते कारणाहून अभिन्न असतं असं जाणायचं, याला अन्वय म्हणतात. आणि कारणात कार्य नसतं याला व्यतिरेक म्हणतात. असणे शक्य नाही.